स्वतःवरचा विश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा. इम्पॉसिबल असं काहीच नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचेच आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये अपार ताकद असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी करू शकते हा विचार तुम्हाला नेहमीच पुढे नेत असतो. स्वतःच्या स्वप्नांना कधीही कमी समजू नका. ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूपच गरजेचं असतं. प्रत्येक स्त्रीने हे नेहमी लक्षात असू द्या. आपल्या स्वप्नांना बळ देण्याचं ताकद हे आपल्यामध्येच असतं. त्यासाठी युनिक म्हणजे शिक्षण ही खरी शक्ती आहे असं बऱ्याचदा आपण ऐकतो. त्यासोबत शिक्षणाची जोड तर हवीच. शिक्षण फक्त नोकरीसाठीच नसते हे देखील लक्षात असू द्या. आपला बऱ्याचदा गैरसमज असतो मुख्यतः स्त्रियांचा की शिक्षण नाही नोकरीसाठी, मग मी काय करू. तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी शिक्षण तर महत्त्वाचं असतंच, पण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः काहीतरी करणं गरजेचंच असतं. शिकलेली स्त्री फक्त स्वतःचे आयुष्य बदलत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाज देखील बदलू शकते, हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे शिक्षण हा मूलभूत पाया आपण नेहमीच सर्वांनी जपलाच पाहिजे. अपयशाला कधीही घाबरू नका. प्रत्येक वेळी आणि प्रत्येकालाच यश हे येईलच असं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे अपयश आलं म्हणजे थांबलं जाणं हे चुकीचंच आहे. अपयश म्हणजे शेवट नाही हे नेहमी लक्षात ठेवा. यशाकडे जाणारी ती पहिली पायरीच असते. खरं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे अनेक संघर्ष आणि अपयश लपलेले असतात, पण ते बऱ्याचदा पाहायला मिळत नाही. फक्त आपण यशच पाहतो. जेव्हा यशाचा झगमगाट होतो तेव्हा आपल्याला त्यामागे दडलेला संघर्ष हे बऱ्याचदा पाहणं देखील किंवा जाणून घेणे देखील महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात दडलेलाच असतो. स्वतःची किंमत जेव्हा स्वतःला ओळखता येते ना तेव्हा या जगाशी लढण्याची ताकद देखील आपल्यामध्ये निर्माण येते. त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः ओळखा, ती इतरांकडून होऊ देऊ नका. कधीही तुम्हाला स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःसाठी परिपूर्ण आहात हे नेहमी लक्षात घ्या. फक्त कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी किंवा आई नाही, तर स्वतःची स्वतंत्र अशी ओळख असलेली व्यक्ती, एक व्यक्तिमत्व तुम्ही आहात. प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा आणि घडवण्याचा अधिकार हा आहेच ना. तो मूलभूत हक्क आपण कोणाला का द्यावा. स्वप्न पाहण्याचे धाडस ठेवा. बऱ्याचदा आपण स्वप्नांना मारून टाकतो इतरांच्या स्वप्नांसाठी. इतरांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली आपण स्वतःला दाबून टाकतो. मोठी स्वप्न पहा ना आणि ती पूर्णत्वास नेण्याची तयारी देखील ठेवा, कारण स्वप्नेच माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपण बऱ्याचदा आपली स्वप्न सोडून देतो. मग बदलणाऱ्या प्रत्येक स्त्रीने एक दिवस मोठे स्वप्न पाहिले तर काय होईल, पाहिलेच पाहिजे आणि ती पूर्णत्वास नेण्याची ताकद देखील तिच्यामध्ये असते. मोठी स्वप्न पाहणं हा गुन्हा नाही, पण ती पूर्णत्वास न नेणं हे मात्र नक्कीच कमनशिबीपणाचं लक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बना. प्रत्येकानेच आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं असतं. स्वतःच्या पायावर उभे राहणे स्त्रीसाठी तर खरं खूपच महत्त्वाचा भाग आहे. आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास हा नेहमीच त्यामुळे वाढतो आणि निर्णय घेण्याची ताकद मिळते. कारण आपण स्वतःच्या पायावर उभे असल्याने आपण इतरांवर डिपेंडेबल राहत नाही. स्वावलंबन हेच तर शिकवतं. स्वतःचे निर्णय घेण्याची एक वेगळी प्रेरणा, एक ताकद स्वतःमध्ये निर्माण होते. युअर हर्ट. समाजाच्या भीतीत जगू नका. बऱ्याचदा आपण काय करतो की इतरांच्या लोक काय म्हणतील या विचारामध्येच अडकून पडतो. सतत लोकांचा विचार का, ही निगेटिव्हिटी खरं तर मनामध्ये येऊ देखील देऊ नका. हा विचार सोडा. लोकांचे काम बोलणेच आहे हे नेहमी लक्षात ठेवा. चांगल्यासाठीही ते बोलणारच आहेत आणि वाईटासाठीही बोलणारच आहेत, पण तुमचे काम स्वतःचे आयुष्य घडवणं आहे हे लक्षात असू द्या. आरोग्याची काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याशी खेळू नका. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी खरं तर जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे स्त्रियांच्या बाबतीत मात्र नक्की लागू होतं. स्वतःला वेळ द्या, कारण मजबूत स्त्री मजबूत कुटुंब घडू शकते. स्त्रीच्या मागे खूप साऱ्या जबाबदारी असतात. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी जपणं हे तिला प्रथम प्रायोरिटी महत्त्वाचंच वाटलं पाहिजे. स्वतःला वेळ देणं देखील तितकंच गरजेचं आहे, तरच आपण स्वतःला घडवू शकतो. म्हणूनच स्वतःच्या आरोग्याला जपा आणि तुलना करणं हे देखील थांबवा. इतरांशी तुलना म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी आहात
असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येक स्त्री ही वेगळी असते. दुसऱ्याशी तुलना केल्याने आत्मविश्वास हा कमी होतो. स्वतःची प्रगती, स्वतःशी तुलना करा ना, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे, ते देवाने वेगळं घडवलं आहे याची जाणीव आपल्याला खूप उशिरा होते. आपण सतत इतरांच्या मागे लागतो. प्रत्येक स्त्री वेगळी आहे, प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. वेळेची किंमत समजा. त्या वेळेच्या मागे स्वतःला व्यर्थ वाया घालू नका. वेळ परत येत नाही, त्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी वापरा. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही काहीतरी वेगळे आहात आणि तुम्हाला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. इतरांची तुलना करत जर बसलात तर आयुष्य असंच व्यर्थ वाया जाईल. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे जे त्या व्यक्तिमत्वाशी किंवा त्या व्यक्तीमध्ये कदाचित नाही. बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी आवाज उठवायला शिका. आपण एक स्त्री आहोत म्हणून कमजोर नाही हे लक्षात असू द्या. अन्याय सहन करू नका. स्वतःसाठी बोलणं हा कमजोरीचा नव्हे तर एक ताकदीचा भाग आहे. जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या स्वाभिमानावर उचलल्या जातात तेव्हा मात्र अन्यायच असतो तो, आणि त्या अन्यायाविरुद्ध बोट उठवणं ही आपली जबाबदारीच आहे. कुटुंब आणि करिअर या दोन्ही गोष्टी शक्य आहे बरं का. स्त्रियांसाठी बऱ्याचदा ती तारेवरची कसरतच असते. योग्य नियोजन आणि आत्मविश्वास जर असेल ना तर स्त्री या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे सांभाळू शकते. त्यासाठी तिच्या जीवनामध्ये असणारी पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह पॉवर ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. योग्य नियोजनाशिवाय ती सगळ्या गोष्टी करू शकते. स्वतःला सतत विकसित करा. हे देखील नेहमी लक्षात ठेवा. स्वतःला सतत विकसित केलं ना, कौशल्य शिका. वेगवेगळी कौशल्य शिकणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. काळ बदलतोय त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आपण आहे त्याच गुंतून राहतो, आहे त्याच कम्फर्ट झोनमध्ये अडकतो. दुसऱ्या महिलांना प्रेरणा द्या असं काहीतरी स्वतःला घडवा. स्वतःमध्ये असे बदल करा की इतर महिला तुमच्याकडे पाहून काहीतरी प्रेरणा घेतील. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे नेत असेल ना तर समाज अधिक मजबूत बनतो. कोणाशीही स्पर्धा नाही तर त्यांना साथ द्या. स्पर्धा करत राहिलात ना तर मात्र आयुष्याची लढाई ही हारूनच बसाल. भीतीवर विजय मिळवा. जर घाबरत बसलात तर कधीही विजयाकडे तुम्ही पोचणार नाहीत. भीती ही नैसर्गिक आहे पण ती तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ देऊ नका. धाडस म्हणजे भीती नसणे नाही तर भीती असूनही पुढे जाणे आहे. त्यामुळे भीतीला मागे सोडून स्वतःच्या स्वप्नांना दिशा द्या. स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. स्वतःवर प्रेम करा. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह. या गोष्टी खूप छोट्या सहज वाटतात पण त्या महत्त्वाच्या असतात. स्वतःचा आदर हा स्वतःच केला पाहिजे तर इतर लोक करतील. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही आनंदी असाल ना तरच तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःची केअर करणं, स्वतःची काळजी घेणं हे देखील लक्षात आलं पाहिजे. संघर्षाला स्वीकार. संघर्ष हा जीवनाच्या यशाची पायरी आहे. लक्षात घ्या, जीवनात संघर्ष हा येणारच पण संघर्षच माणसाला मजबूत बनवतो. कठीण काळ हा कायम राहत नाही हे देखील लक्षात घ्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष, वाईट काळ हा ठरलेला असतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आणि आपण ते लपवण्याचा प्रयत्न करतो पण खरं तर संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो. कोणी दाखवतात, कोणी सहन करतात, कोणी लपवून ठेवतात. तुमची कथा ही तुम्ही स्वतः आहात. इतरांनी तुमचे आयुष्य ठरवू देऊ नका. तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचे ध्येय हे तुम्ही स्वतः तुम्हाला घडवायचं आहे. तुमचं भविष्य त्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे तुमची ध्येय, तुमची स्वप्न, तुमची मेहनत ही तुम्हाला स्वतःलाच करायची आहेत. त्यातूनच तुमचं भविष्य घडणार आहे. हे नेहमी लक्षात असू द्या. इतरांनी तुमचं आयुष्य किंवा भविष्य घडवावं यावरती डिपेंडेबल राहू नका. छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्यायला शिका. छोट्या यशामध्ये देखील आनंद असतो बरं का. स्पर्धा ही अनेक जणांमध्ये असते पण जिंकणारा एकच असतो. मोठ्या यशाची वाट पाहताना छोट्या यशांचा आनंद घ्यायला का विसरायचा, तो विसरू नका. प्रत्येक छोटी पायरी ही महत्त्वाचीच असते. जरी हारलात तरी तो आनंद मात्र द्विगुणित असतो, हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी हारलात तरी मात्र माघार घेऊ नका किंवा अपयश ही पचवण्याची ताकद निर्माण करा. तुम्ही प्रेरणा आहात स्वतःसाठी आणि इतरांसाठी, हे देखील नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे प्रेरणा द्यायला शिका. प्रत्येक स्त्री कोणासाठी ना कोणासाठी प्रेरणा असतेच. तुमचा संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वास दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. त्यामुळे कधीही हार मानू नका. स्वतःसाठी लढा, स्वतःसाठी जगा. प्रत्येक स्त्री ही ना काही प्रेरणा घेऊनच आलेली असते. प्रत्येकाला काही ना काही प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ती आपलं कर्तृत्व करत असते. त्यामुळे प्रत्येक कर्तृत्वाला एक व्हॅल्युबल बनवा, एक व्हॅल्यू ठेवा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.